वावडुंगी वावडुंगी टीमचा एक 12वा खेळाडू इथे यायचा आहे प्लीज. फलंदाजीसाठी मला असं वाटतं स्वतः कॅप्टन समीर आरेकर आणि नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला अक्षय काते आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन आपल्या संघासाठी नेहमी गोलंदाजी करणारा नितीन शिंदे. स्टार्ट. ओके, नितीन शिंदे गोलंदाजी मार्कवर सज्ज. मारा करतील ते समीर आरेकर साठी. दुसरा सामना आजच्या दिवसातील आपल्या समोर होतोय सादर. पहिला चेंडू काहीशी फेक चुकलेली आहे आणि तिथे विकेट किपर सुद्धा गफलत करतोय. पंच घोषित करतात अवांतर चेंडू आणि +1 अशा ह्या 2 धावा अवांतर मध्ये दान केल्या जात आहेत. त्या म्हणजे धावांचा श्रीगणेशा होतोय तो वावडुंगी समीर या टीमचा स्वतः कर्णधार समीर आरेकर मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः कॅप्टन कुल माजी कॅप्टन नितीन शिंदे. परत एकदा सज्ज. ह्या वेळेस सुरेख तटवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे तेवढी सुरेख फिल्डिंग तेवढी सुरेख फेक परंतु मौका गमावलाय तो म्हणजे रनआउटचा आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे समीर. धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 3. आता पहिल्या षटकातला मला असं वाटतं पहिला चेंडू झालेला आहे कारण पहिला चेंडू एक अवांतर होता. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत नितीन. मारा करतील. सुंदर रीतीने तटवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे परंतु एक रन घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरा सुद्धा यशस्वी. चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि हा काहीसा गचाळ असा थ्रो आणि +1 अवांतर डिक्लेअर. अशा ह्या 3 धावा पंच घोषित करतायत. 3 धावा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होतीये 6. अक्षय सुरेख खेळून काढला होता ऑफसाईडच्या दिशेने परंतु कुठेतरी गफलत झाली फिल्डिंगमध्ये. त्याचा फायदा घेत दुसऱ्याचा प्रयत्न केला होता. नंतर गचाळ असा थ्रो आणि त्याच्यात आणखीन एक धाव भर. अशा 3 धावेच्या धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होतीये बिनबाद 3 धावा. आतापर्यंत सुरेख असा खेळ पाहायला मिळतोय कुठेतरी वावडुंगी टीमकडून. इक्का दुक्का आणि क्लास शॉट. कुठेही हाणामारी करण्याची घाई करण्याची कुठेतरी त्यांची मनसा दिसत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज नितीन. सुरेख चेंडू टाकला होता. कट करायचा होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू विसावतो. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे बिनबाद 6 धावा. सुरेख गोलंदाजी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे नितीन शिंदे. आपल्या संघासाठी मात्र कित्येक टुर्नामेंट आपल्या संघासाठी गोलंदाजीच्या जोरावर मात्र त्याने जिंकलेले आहेत आणि तो कुठेतरी अनुभव आता इथे पणाला लावतोय असं वाटतंय. सुरेख तटवलेला चेंडू लेगच्या दिशेने. चेंडू हवेत उंच उंच आणि हा पंच पंचांचा इशारा इथे अंतिम राहील आणि अतिशय चांगला असा प्रयत्न इथे गजानन सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु थोडंसं अपयश आलं आणि एक पहिला षटकार इथे पाहायला मिळाला तो वावडुंगी क्रिकेट संघाकडून. अक्षयच्या बॅटमधून अक्षय काटे एक नावाजलेले असे फलंदाज आपल्या संघासाठी आणि पंचांचा इशारा. पुढचा चेंडू नितीन शिंदे अनुभवी गोलंदाज यांचा आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला गडवण्याचा प्रयत्न आणि एक धाव काढण्यात प्रयत्न. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते अक्षय कातेला. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते कर्णधार समीर. वावडुंगी संघाचे कर्णधार अनुभवी असे फलंदाज समीर आरेकर आणि त्यांचा खरोखर इथे सामना होतोय तो म्हणजे एक अनुभवी गोलंदाज RCC आपल्या तळा तालुक्यातील नावाजलेला क्रिकेट संघ म्हणजे RCC आणि RCCचे गोलंदाज नितीन शिंदे माजी कर्णधार पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. आणि समीरच्या बॅटमधून लेग साईडला इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न. दुसरी धाव काढण्यात सुद्धा यशस्वी. बाउंड्री लाईनवरती तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते सुदर्शनच्या माध्यमातून. आणि संघाला मिळतील 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 15.
खरोखरच इथे अनुभवाच्या समोर अनुभवी फलंदाज इथे पाहायला मिळाले आणि बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच आणि या सामन्यामध्ये खरोखर फलंदाजांना यश मिळालं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा कुठल्या आणि संघाची धावसंख्या झाली ती 15. आता दुसरं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी एक युवा गोलंदाज ते म्हणजे सौरभ. सौरभ हे RCC कोळवाडी संघासाठी गेली 2 वर्ष उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते ते म्हणजे सौरभ. आता पुन्हा एकदा त्यांचा सामना असेल तो समीर आणि अक्षय यांच्या जोडीशी. समीर आणि अक्षय यांची गाजलेली जोडी वावडुंगी मुरुड जंजिरा या तालुक्यातील आणि मुरुड जंजिरा तालुक्यातील एक नावाजलेला क्रिकेट संघ म्हणजे वावडुंगी समीर असेल वावडुंगी प्रफुल्ल असेल 2 क्रिकेट संघ वावडुंगीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन्ही क्रिकेट संघाने खरोखर तळा तालुका मसरा तालुका मानगाव तालुका इकडे जाऊन अनेक स्पर्धा ज्यांनी जिंकल्या तो संघ वावडुंगी आणि त्यांचा सामना होतोय तो तळा तालुक्यातील नावाजलेला क्रिकेट संघ. कर्णधार नितीन शिंदे माजी कर्णधार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आकाश बाटे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय तो RCC राधाकृष्ण क्रिकेट क्लब RCC आणि त्यांचा युवा गोलंदाज सौरभ. मला वाटतं मित्रांनो आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे सामना लवकर सुरू करायचा आहे आणि पंचांना सुद्धा विनंती आहे की सामना लवकर सुरू ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला 16 संघांचे क्रिकेट सामने इथे संपूर्ण करता येतील. पुन्हा एकदा पहिला चेंडू सौरभच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू सौरभकडून पाहायला मिळाला. खरोखर एक युवा गोलंदाज RCC संघाला खरोखर पुढच्या काही काळामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्यांच्याकडे जो हुकमी असेल तो म्हणजे सौरभ. कारण गेली 2 वर्ष ज्याला इथे गोलंदाजीची संधी ज्यांच्या संघामार्फत मिळाली जाते आहे आणि सौरभवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे तो आकाश यांनी. आणि बघूया पुढच्या चेंडू सौरभ यांचा. यावेळेला मात्र दिशा चुकलेली आहे आणि संघाला अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 16. एक चेंडू आणि 16 धावा. खरोखर इथे श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 आणि 2024 मधील पर्व 6वे आणि या 6व्या पर्वामधील हा दुसरा सामना इथे सुरू आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही अनुभवी संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत आणि या दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये नितीन शिंदे यांच्यावर खरोखर हल्लाबोल केला आणि 15 धावा कुठल्या त्या वावडुंगी संघाने. आणि आता दुसरा षटक घेऊन येत आहे ते युवा गोलंदाज सौरभ. पंचांचा इशारा नो. पुढचा चेंडू हा फ्रीट असेल सौरभ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एका युवा गोलंदाज खरोखर त्याच्याकडून ते अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. मला वाटतं पंचांशी ते कोणत्याही प्रकारचा वाद नाही घातला तर खरोखर आपले सामने उत्कृष्टरित्या पार पडतील आणि वेळेमध्ये सर्व सामने संपूर्ण होतील. आणि आपल्या इथे श्रीकृष्ण चषक 2024 YouTube लाईव्ह इथे थेट प्रक्षेपण होत आहे आणि या प्रक्षेपणाच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना घरबसल्या क्रिकेटच्या सामन्यांचा इथे मनमुराद मनोरंजन केलं जातं. आणि पुढचा चेंडू फ्रीट सौरभचा स्ट्राईकवर येते अक्षय गाते आणि हा निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी सौरभकडून एक चपळ असा गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. सौरभ खरोखर तो फलंदाजाच्या सौरभ एक असा चपळ आणि चंचल असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो RCC संघाकडून. आणि पुन्हा एकदा स्लोअर वन इथे पाहायला मिळाला सौरभच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू एक स्मार्ट गोलंदाजीचा खरोखर इथे स्मार्ट गोलंदाज इथे पाहायला मिळतोय तो सौरभ. खरोखर पहिल्या षटकामध्ये नितीन यांच्यावरती हल्लाबोल केला होता परंतु सौरभ यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला समोरच्या संघाला इथे पकडून ठेवण्यात यश मिळवले आहे. संघाची धावसंख्या झाली ती 3 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सौरभची दिशा चुकलेली आहे आणि वाईड बॉल.
17 संघाची धावसंख्या आहे ती 17 आणि पुन्हा एकदा यॉर्कर लेन तिथे सौरभच्या माध्यमातून आणि इकडे डिक्लेअर आहे संघाला इथे डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते संघाची वाढती धावसंख्या होती ती 18 4 चेंडू आणि 18 धावा पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते अक्षय सौरभच्या समोर अक्षय बघूया आणि पुन्हा एकदा लेग साईडला भिरकवले स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा चौकार थोडासा गचाळसं क्षेत्ररक्षण इथे स्क्वेअर लेगला पाहायला मिळालं आणि खरोखर चौकार मिळतोय आपल्या संघासाठी वावडुंगी संघाकडून पुढचा चौकार खेचणारे फलंदाज होते म्हणजे अक्षय काते आता शेवटचा चेंडू बाकी आणि संघाची धावसंख्या होती 5 बॉल 22 5 चेंडू आणि 22 धावा श्री गुरुनाथ चषक 2024 मधील हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील दुसरं षटक सौरभ याच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा इथे पंचांचा इशारा काय ठरतोय पंचांचा इशारा वाईड आणि वाईड वरती एक धाव चोरण्याचा प्रयत्न तर संघाला मिळतील 2 धावा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते संघाची धावसंख्या होती ती 24 5 चेंडूमध्ये 24 धावा अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली ती समीर आणि अक्षय यांच्या जोडीच्या माध्यमातून खरोखर एक चपळ असा गोलंदाज खरोखर मी म्हटलं होतं सौरभ याला परंतु थोडीशी दिशा चुकते ती या सिमेंट पिचवरती आणि आपण जर पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान गोरेगाव वेस्ट इथे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते ती सौरभच्या माध्यमातून परंतु इकडे थोडीशी दिशा चुकून सुद्धा फक्त त्यांनी 9 धावा दिल्या आहेत 5 चेंडूमध्ये आणि शेवटचा चेंडू या सौरभच्या गोलंदाजीच्या षटकामधील आणि दुसरा षटक आपल्या संघासाठी हाताळतोय बघूया पुढचा चेंडू अक्षय काते स्ट्राईकवरती एक नावाजलेले फलंदाज वावडुंगी गावचे यावेळेला एज लागून पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक धाव संघाला मिळेल एक धाव संघाची धावसंख्या होती ती 2 षटकांच्या समाप्तीनंतरला 25 पुढील गोलंदाज आहेत ते अमेय शिंदे एक युवा गोलंदाज RCC संघाचे आणि पहिला चेंडू टोलवला हवेमध्ये बघूया काय होतंय अमेय चेंडूच्या खाली आणि सुदर्शनच्या माध्यमातून एक सोपा झेल आणि पहिला चेंडूवरती विकेट मिळते ती अमेय शिंदे याला खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी ते अमेयच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खरोखर या पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी मागच्या काही दिवसांमध्ये केली होती आणि आज पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी संधी मिळाली ते तिसरं षटक घेऊन आलं आपल्या संघासाठी अमेय शिंदे एक युवा गोलंदाज मला वाटतं 17-18 वर्षाचा खेळाडू आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गेली कित्येक वर्ष मैदानामध्ये तो उपस्थित असतो आणि आता त्याची प्लेइंग 11 मध्ये जागा बनली आता गोलंदाजीची संधी मिळाली आणि पुढचा चेंडू आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत ते समीर यांच्या जोडीला ऋषिकेश हे सुद्धा एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात वावडुंगी गावचे आणि वावडुंगी समीर या संघाकडून गेली कित्येक वर्ष फलंदाजी करतायत ते संघाची धावसंख्या होती ती 1 आता संघाला पुढचा चेंडू आम्ही यांचा 2 चेंडू आणि 26 धावा बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते आता ऋषिकेश आणि समीर या वेळेला मात्र दिशा चुकलेली आहे आणि वाईड चेंडू
खरोखरच RCC हा एक अनुभवी क्रिकेट संघ, परंतु अनुभवी क्रिकेट संघ आता युवा जोशवरती भरोसा दाखवताना आणि युवा जोशला भरोसा दाखवून आपल्या संघाची पुढची पिढी तयार करण्याचा हा प्रयत्न RCC गवळवाडी संघाचा आणि या गवळवाडी गावचे एक युवा सितारा आपण खरोखर म्हटलं जाईल ज्याला, तो म्हणजे अमेय. आणि अमेय आपल्या संघासाठी पुढचा षटक घेऊन आलेला आहे. खरोखर थोडंफार प्रेशर अमेयवरती दिसतंय, परंतु त्या प्रेशरला सामना करून आपल्या संघासाठी उत्कृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न असेल तो शिंदे यांचा. पुढचा चेंडू ऋषिकेश, बघूया ऋषिकेश आपल्या संघासाठी काय करतात. यावेळेला लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न, परंतु हलक्या हाताने ढकलून एक धाव चोरण्यात यशस्वी. ऋषिकेश याचं काम होतं की एक धाव काढून समीरला स्ट्राईकवर आणायचे, कारण समीर हा त्यांचा स्ट्रायकर बॅट्समन आहे आणि समीरच्या बॅटमधून खरोखर आपल्याला अक्षय हा त्यांचा मेन स्ट्रायकर बॅट्समन आहे आणि अक्षयच्या बॅटमधून आपल्याला खरोखर उत्कृष्ट फलंदाजी गेली कित्येक वर्ष पाहायला मिळाली ती वावडुंगी संघाकडून. आणि वावडुंगी संघाचं नाव खरोखरच या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ज्यांनी गाजवलं आणि त्या गाजवण्यासाठी सलामीचे फलंदाज म्हणून गेले कित्येक वर्ष काम पाहत आहेत ते म्हणजे अक्षय काते. आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये संघासाठी पुन्हा स्ट्राईकवर आहे ते अक्षय. अमेय यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वाईड बॉल, अतिशय खराब अशी लाईन अमेय यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा फ्री हिट इथे पाहायला मिळते. नो नो आणि फ्री हिट. पुढचा चेंडू अमेय याचा, 3 चेंडू आणि 30 धावा आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा नो बॉल. खरोखर काहीच्या प्रेशरमध्ये हा जाणवतोय युवा गोलंदाज अमेय शिंदे. आणि आता खरोखर कर्णधार माजी कर्णधार नितीन शिंदे यांचं थोडंफार मार्गदर्शन त्याला जर मिळालं तर नक्कीच तो पुढचा चेंडू उत्कृष्टरित्या पार पाडेल आणि आपल्या संघाला इथे आपण पाहतोय अमेय शिंदे एक युवा गोलंदाज RCCच्या माध्यमातून ट्राय करण्यात आला, परंतु काहीसं अपयश त्याला मिळालं कारण समोर फलंदाजी करतायत ते अनुभवी फलंदाज अक्षय. अक्षय यांच्या नावाचंच प्रेशर मला वाटतं त्यांनी घेतलं असेल, कारण अक्षयने गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी अतिशय चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. आणि खरोखर काही खेळाडू असतात ज्यांचं नावच ऐकून समोरच्या गोलंदाजाला थोडीफार भीती चढते आणि त्याच प्रकारे अनुभवी फलंदाजाच्या समोर युवा गोलंदाज जेव्हा येतो त्यावेळी आपल्याला अशी कामगिरी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा एक वाईड बॉल. खरोखर मी अमेयला सांगेन की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि थोडंसं अपयश आलं म्हणून तू काही खचून जाऊ नकोस, कारण तू तुझ्या प्रयत्न चालू ठेव आणि तुझ्या प्रयत्नांना नक्कीच एक दिवस यश मिळेल आणि तू सुद्धा RCCचा एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून नावारूपाला येशील. ज्याप्रमाणे नितीन शिंदे हे RCCचे एक स्ट्राईक बॉलर म्हणून नावारूपाला आले. तळा तालुका, मसरा तालुका, माणगाव तालुका त्याचप्रकारे पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या गोलंदाजीची चर्चा झाली ते म्हणजे नितीन शिंदे. आणि त्याचप्रमाणे जर RCC कडून पुढचा स्ट्राईक गोलंदाज बनायचा असेल तर नक्कीच तुझे प्रयत्न तू सुरू ठेव. आणि फ्री हिट ही अजून बाकी आहे आणि स्ट्राईकवर आहे ते अक्षय काते. मला वाटतं काही प्रेशर घ्यायची गरज नाही आहे. मला वाटतं पुन्हा एकदा नो बॉल, लाईन चुकते आणि पुन्हा एकदा फ्री हिट अमेय याच्यासाठी. तेहतीस धावा झालेल्या आहेत आपल्या संघाच्या आणि 3 चेंडू आणि 33 धावा. नवीन बॉलर ऋतिक पंदेरे, बॉलर नेम पुढील गोलंदाज आहे ते RCCचे अजित.
पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामने पूर्ण करायचे आहेत. तिकडे आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 16 क्रिकेट संघांचे सामने इथे खेळवायचे आहेत आणि हे 16 क्रिकेट संघांचे सामने जर खेळवायचे असतील तर सुरू असलेला सामना हा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या संघाला करावा लागेल. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना सुरू करायचा. मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला 16 क्रिकेट संघांचे सामने इथे संपूर्ण करायचे आहेत आणि 16 क्रिकेट संघांचे सामने जर संपूर्ण करायचे असतील तर हा सामना आपल्याला पटापट इथे संपन्न झाला पाहिजे आणि त्यासाठी लवकर प्रयत्न करायचे आहेत आणि जेणेकरून सुदर्शन ऋतिक ऋतिक आणि पुढील गोलंदाज आहे ते सुदर्शन. आरसीसी संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू ते सुदर्शन सलामीचे फलंदाज आपल्या संघासाठी गेली कित्येक वर्ष सलामीला येऊन त्यांनी अनेक मैदानं गाजवली. तो म्हणजे फलंदाज म्हणजे सुदर्शन यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज आणि त्याचा सामना करतोय तो अक्षय. आणि हा फ्रीडचा चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू इथे फ्रीडचा चेंडू इथे निर्धाव स्वरूपात गेलेला आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली ती सुदर्शनच्या माध्यमातून. होता 4 चेंडूमध्ये 33 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया आपल्या संघासाठी पुढील 2 चेंडूमध्ये काय अशी कामगिरी करतात ते म्हणजे सुदर्शन. आपण इथे पाहिलं आरसीसी संघाकडून तिसरा षटक घेऊन येत आहे ते सुदर्शन आणि यावेळेला पुन्हा एकदा मिस होतोय चेंडू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी सुदर्शनच्या माध्यमातून. मला वाटतं खरोखर सुदर्शन एक छुपा रुस्तम असेल तो आरसीसी संघाचा, एक लपून ठेवलेला पत्ता आणि तो म्हणजे सुदर्शन आणि याला खरोखर मला वाटतं त्यांनी लपून ठेवलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याला गोलंदाजीसाठी बाहेर काढलं आणि पुन्हा एकदा चकवण्याचा प्रयत्न आणि यावेळेला लेग साईडला मिस हिट झालाय परंतु पंचांचा इशारा अंतिम राहिला. इथे चांगला पटका होता तो अक्षयच्या बॅटमधून आणि पंच काय डिसिजन देतात ते बघण्यासाठी योग्य असेल. बघूया पंचांचा निर्णय इथे अंतिम राहील. पंचांशी कोणत्या प्रकारचा इथे वाद झाला नाही पाहिजे. पंचांचा इशारा अंतिम राहील. पंचांचा इशारा मला वाटतं आपल्या समर्थ क्रिकेट संघ मोरवण्याचे आपल्या कमिटीकडून जे सदस्य असतील आपले जे क्रिकेटर असतील त्यांनी पंचांशी जरा इथे मला वाटतं इथे पंचांचा इशारा अंतिम राहील आणि पंचांना थोडीफार मदत हवी असेल ती संकेत कमिटी मेंबर यांची. बघूया आता पंचांचा इशारा अंतिम राहील आणि बॉलर 4था-5वा होता पण पंचांचा इशारा. शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये 33 धावा झाल्या होत्या. धावून 3 काढल्या त्यामुळे संघाची धावसंख्या झाली ती 36 आणि आता 37 धावांचं आव्हान असेल ते आरसीसी गोलवाडी संघासमोर. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली ती अक्षय आणि समीर यांच्या माध्यमातून. अतिशय नावाजलेले अनुभवी फलंदाज होते ते अक्षय आणि समीर.
पुढील होणारा सामना तो असेल बोरीचा माल विरुद्ध SYMDB शरद यांच्यामध्ये. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. आपल्याला इथे श्रीकृष्ण चषक 2024 यूट्यूब लाईव्ह असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि वेळेमध्ये सर्व सामने पूर्ण करायचे असतील. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे जेणेकरून आपल्याला नाणेफेकीचा कौल इथे पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार SYMDB आणि बोरीचा माल दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. आपण पाहतोय श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6 आणि या पर्व 6 दुसरा सामना वावडुंगी समीरच्या संघाने इथे 36 धावा इथे पूर्ण केल्या आणि 37 धावांचं आव्हान ठेवलं इथे RCC गवळवाडी संघाच्या समोर. आणि बघूया RCC गवळवाडी संघाचे अतिशय नावाजलेले फलंदाज ते म्हणजे गजानन वरणकर सर. बघूया सर इथे किती चांगल्या प्रकारची फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. एक नावाजलेला फलंदाज आपल्या तळा तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील तो म्हणजे गजानन वरणकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. एक नावाजलेले फलंदाज गजानन वरणकर आणि त्यांच्या साथीला येतील ते सुदर्शन. त्याचबरोबर श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6 आणि आपल्या सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिकसाठी रोख रक्कम 11,111 मदत करणारे भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मंदार बोरकर साहेब यांचे आपल्या समर्थ क्रिकेट संघ मोरवणेच्या माध्यमातून आभार. आणि त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 11,111 देणारे आमचे घोडेगुंगावचे समाजसेवक श्री शांतारामजी महाडिक साहेब यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचा चषक देणारे कुमार सिद्धांतजी दिगंबर शिंदे सध्या दुबईमध्ये स्थायिक असून सीड गॉन वाईल्ड या यूट्यूब चॅनलवर छान व्लॉगिंग करून सर्वांचे मनोरंजन करत असतात. तर त्यांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांना खरोखर यश मिळावं ही समर्थ क्रिकेट संघाच्या तर्फे मी आशा बाळगतो. त्याचबरोबर मालिकावीर चषक देणारे आपल्या गावच्या 2 चिमुकल्या त्या म्हणजे कुमारी ऋत्वी प्रवीण मिरगल व कुमारी कियानशा कविन मिरगल यांचेही धन्यवाद. तसेच श्रीकृष्ण चषकमध्ये प्रत्येक सामन्यासाठी जे सामनावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर टी शर्ट देणारे खामगाव गावचे व्यावसायिक AK क्रिएशनचे सर्व श्री आकाशजी महाडिक साहेब यांचे सुद्धा धन्यवाद. तसेच त्यांनी मोरवणे संघातील सर्व प्लेयर्सला सुद्धा टी शर्ट इकडे स्पॉन्सर केलेले आहेत ते आकाश महाडिक साहेब कामगाव गावचे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि पुढील होणारा सामना आपण इथे पाहतोय श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6 मधील RCC गवळवाडी विरुद्ध वावडुंगी समीर. आणि पुढील होणारा सामना तो बोरीचा माल विरुद्ध SYMDB तळा तालुक्यातील 2 नावाजलेले क्रिकेट संघ ते म्हणजे SYMDB आणि बोरीचा माल यांच्यामध्ये पुढील होणारा सामना. आणि आता आपण पाहतोय तो सामना RCC विरुद्ध वावडुंगी. फलंदाजीसाठी फलंदाज आहेत स्ट्राईकवर आहेत ते सुदर्शन घाटवल आणि नॉन स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते टेनिस क्रिकेटमधील एक गाजलेले खेळाडू गजानन वरणकर सर. बघूया पहिला चेंडू सुदर्शन यांच्यासाठी आणि एज लागून मला वाटतं डिक्लेअर स्वरूपात संघाला मिळेल 1 धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि खरोखर पहिल्या चेंडूवरती फक्त एज लागून एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि गोलंदाज आहेत ते वावडुंगी संघाकडून निलेश धुमाळ.
सुदर्शनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूमध्ये एक धाव आलेली आहे. निलेश धुमाळ यांचा सामना करतायत ते एक अनुभवी फलंदाज सुदर्शन गाठवल. बघूया धुमाळ यांच्या समोर गाठवल काय करतायत आणि यावेळेला लेग साईडला पटकावलेला आहे. 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते सुदर्शनला. खरोखर चांगलं असं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं लेग साईडला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 चेंडूमध्ये 2 धावा झालेत आणि आता स्ट्राईकवर आलाय तो कोण? रायगड का टायगर आपण खरोखर म्हटलं जाईल. तळा तालुक्यातील एक नावाजलेला फलंदाज RCC गोवळवाडीचे सर्वांचे लाडके गजानन वरणकर सर. बघूया आपल्या संघासाठी पहिला चेंडू खेळताना धुमाळ यांचा आणि यावेळेला खरोखर हलक्या हाताने ढकललाय आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या होती ती 3 चेंडू 3 धावा 22च्या स्वरूपात 1 धाव. पुढचा चेंडू धुमाळ यांचा. बघूया घाटवळ काय करतात आणि सरळ पटकावलेला आहे. मला वाटतं इथे एक धाव काढण्यात यशस्वी आणि खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. 4 चेंडूमध्ये 4 धावा. चार चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते गजानन सर. बघूया धुमाळ यांच्या समोर काय करतायत आणि गजानन सरांच्या बॅटमधून ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने मला वाटतं डिक्लेअर स्वरूपात चेंडू जातोय. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. एक चांगला शॉट इथे पाहायला मिळाला सरांच्या माध्यमातून परंतु डिक्लेअर स्वरूपात गेल्यामुळे 2 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि संघाची वाढती धावसंख्या होते ती 5 चेंडू आणि 6 धावा. आपल्या वावडुंगी संघासाठी उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते धुमाळ आणि धुमाळ यांच्या माध्यमातून आता शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राईकवर आहेत ते गजानन सर आणि गजानन सरांचा सामना करतील ते गोलंदाज धुमाळ. पुढचा चेंडू बघूया काय करतायत सर आपल्या संघासाठी आणि यावेळेला लेग साईडला भिरकवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मला वाटतं डिक्लेअर स्वरूपात चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. संघाची वाढती धावसंख्या होते ती 6 चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7. पुढचा चेंडू मोनिश यांचा. बघूया आपल्या संघासाठी आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते यॉर्कर लाईन तर मोनिशच्या माध्यमातून आणि एक चांगला गोलंदाज इथे आपण पाहतोय मोनिशच्या माध्यमातून. त्यांनी खरोखर सरांना पकडून ठेवलंय आणि इथे आरसीसी संघ काहीच्या संकटांचा सामना करताना इथे पाहायला मिळतोय. 37 धावांचं आव्हान आणि या 37 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते सुदर्शन आणि पुन्हा एकदा मला वाटतं बॉलची दिशा चुकलेली आहे आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या होती ती 11. 2 चेंडू आणि 11 धावा.
पुढचा चेंडू मोनेश यांचा बघूया. मोनेश आणि त्यांचा सामना करता येते सुदर्शन गाठवल बघूया आपल्या संघासाठी आणि यावेळेला लेग साईडला भिरकावलेला मिड विकेटच्या दिशेने आणि एक उत्कृष्ट असा जेल बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळाला. पहिली विकेट पडते ते आरसीसी संघाची. सुदर्शनला माघारी परतावं लागेल. डीजे खाली गेली. अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि आपल्या संघाला त्यांनी आपल्या गावाला नावारूपाला आणलं आणि पुन्हा एकदा आपल्या श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये पुढचा षटक घेऊन आपल्या संघासाठी मोनेशन स्ट्राईकवर येते सर आणि सरांच्या बॅटमधून आलेला उत्तुंग असा शॉट बघूया. षटकार जातो की चौकार परंतु बाउंड्री लाईनवर तितकाच चांगला झेल ऋषिकेशच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू इथे धाडतोय आणि संघाला मिळतोय दुसरा विकेट. डीजे धावसंख्या आहे ती 5 चेंडू आणि 12 धावा आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी मोनेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. मी खरोखर म्हटलं होतं की मोनेश हा नावाजलेला गोलंदाज आहे. तो गेले कित्येक वर्ष समीरच्या नेतृत्वाखाली वावडुंगी संघाला यश मिळवून देतो आणि पुन्हा एकदा या फेरीमध्ये पहिल्या फेरीमध्ये त्यांनी आपल्या संघाला यश मिळवून दिला. दोन्ही सलामीवरांना त्यांनी माघारी धाडले आणि आता स्ट्राईकवर येते समीर. पुन्हा एकदा वाईड पंचांचा इशारा नो बॉल नो प्लस 1 आणि फ्री हिट. उत्कृष्ट अशी पंचगिरी ते पाहायला मिळते आपल्याला रखरखत्या उन्हामध्ये. उत्कृष्ट अशी पंचगिरी पंचांच्या माध्यमातून आणि खरोखर चांगला डिसिजन इथे पंचांनी प्रोव्हाइड केला आणि 5 चेंडूमध्ये आता 14 धावा झालेल्या आहेत आणि स्ट्राईकवर आहेत ते समीर आणि समीर यांच्यासाठी पहिला चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट. बघूया समीर हा एक फिनिशर म्हणून संबोधनाला जातो तो आरसीसी गवळवाडी संघाचा आणि खरोखर फिनिशरची भूमिका इथे खरोखर फिनिशरची भूमिका इथे पार पाडायला आलेला आहे तो म्हणजे समीर. बघूया आपल्या संघासाठी गेली कित्येक वर्ष त्यांनी फिनिशरची भूमिका पार पाडली. लेग साईडचा एक उत्कृष्ट फलंदाज ज्याला मानलं जातं तो म्हणजे समीर आणि पुन्हा एकदा वाईड आणि फ्री हिट इथे चालूच राहील. संघाची धावसंख्या होती ती 15. 5 चेंडू आणि 15 धावा. बघूया समीरच्या बॅटमधून आपल्याला इथे पहिला षटकार पाहायला मिळतो का की शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव टाकून उत्कृष्ट गोलंदाजीची सांगता करतोय मोनेश हे पाहण्यायोग्य राहील आणि पुढचा चेंडू मोनेशच्या माध्यमातून समीर याला. बघूया समीर एक नावाजलेले फलंदाज फिनिशर आरसीसी संघाचे आणि त्यांच्या साथीला आहेत ते एक युवा जोश म्हणजे ऋतिक पंधेरे. मोनेश आणि मोनेशच्या समोर समीर पुन्हा एकदा आणि यावेळेला समीरच्या बॅटमधून ऑफ साईडला आणि फ्रीडचा चेंडू होता परंतु एक धाव काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धावसंख्या होती ती 16. 37 धावांचं आव्हान आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये आरसीसी गवळवाडी संघाला 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आणि 21 धावांची आवश्यकता असताना त्यांचा फिनिशर तो म्हणजे समीर आहे स्ट्राईकवर आणि गोलंदाजी भागावर वावडुंगी संघाचा कर्णधार समीर वर्सेस समीर. बघूया काय होतं. पुढचा चेंडू समीर यांचा आणि लेग साईडला भिरकावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने 2 धावा काढण्याचा प्रयत्न राहील आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते समीर याला. उत्कृष्ट गोलंदाजी अनुभवी गोलंदाज आणि संघाचा कर्णधार याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला संघ वावडुंगी आणि वावडुंगी संघाचा कर्णधार समीरच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती त्यांनी फक्त 1 धाव काढून दिली आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते पंधेरे. बघूया पंधेरे आपल्या संघासाठी काय करतात. एक युवा खेळाडू आरसीसी संघाचा 1 डाऊन बॅट्समन पंधेरे आणि पंधेरेच्या बॅटमधून एज लागून डिक्लेअर स्वरूपात जाताना मला पाहायला मिळतोय आणि मला वाटतं पंचांचा इशारा राहील की डिक्लेअर स्वरूपात 1 धाव.
खरोखर वावडुंगी हा एक नावाजलेला क्रिकेट संघ अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे आणि सगळे अनुभवी गोलंदाज ते इथे वापरत आहेत आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी RCC क्रिकेट संघाला पकडून ठेवलं आहे. आणि पुढचा चेंडू समीर यांचा पुन्हा एकदा पंधेरे यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. मला वाटतं वाईड बॉल, पंचांचा इशारा वाईड. थोडीशी दिशा चुकली आहे ती समीर यांची आणि संघाला एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. शेवटचे 4 चेंडू बाकी आणि स्ट्राईकवर आहेत ते पंधेरे. बघूया आणि पुन्हा एकदा एज लागून डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या होती ती 20. आता 3 चेंडू आणि 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा लगातार 3 षटकारांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 17 धावा आणि 3 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग करताना स्ट्राईकवर आहे ते ऋतिक आणि पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड बॉल. मला वाटतं निवाचीवाडी संघाचे कोणी खेळाडू असतील त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. निवाचीवाडी संघाची बॅट इकडे आपल्या इथे माईक जवळ आहे त्यामुळे ती कलेक्ट करायची आहे पटकन येऊन. स्ट्राईकवर आहेत ते पंधेरे. 3 चेंडू आणि 16 धावा बघूया आपल्या संघासाठी. आणि हा एक चांगला शॉट ऑफ साईडला पाहायला मिळाला. थोडीशी मिसहिट होती परंतु उत्कृष्ट असा झेल तिकडे पाहायला मिळाला. ऑफ साईडला एक युवा खेळाडू बावडुंगी संघाचे आणि पंधेरे यांना माघारी परतावं लागेल. आता 2 चेंडूमध्ये 16 धावा. आणि हा निर्धाव चेंडू समीर कर्णधार यांच्या माध्यमातून आणि शेवटचा 1 टू गो. नवीन बॅट्समॅन आहे. नवीन बॅट्समॅन कोण आहे का? तोच आहे का? आणि शेवटच्या चेंडूवर अजून एक विकेट समीर याला. मला वाटतं समीर याने लगातार 3 विकेट इथे काढलेले आहेत. त्यांनी हॅट्रिक करून दिली आपल्या संघासाठी. श्रीकृष्ण चषक 2024 मधील पहिली हॅट्रिक ती वावडुंगी संघाचा कर्णधार समीर याच्या खात्यामध्ये. एकदा समीरच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या. एक अनुभवी गोलंदाज वावडुंगी संघाचा समीर आरेकर. आणि खरोखर त्यांनी दाखवून दिलं इथे अनुभव किती भारी ठरतो आपल्या प्रत्येक संघाच्या समोर. पुढील होणारा सामना SYMDB गोळवाडी आणि सामना. तर टॉस जिंकून SYMDB संघाने संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढील होणारा सामना SYMDB
आणि आर के क्रिकेट संघ बोरीचा माळ ह्याच्यामध्ये मला वाटतं SYM-DB संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. मी त्या संघाचे कर्णधार शरद दिवेकर यांना विनंती करतोय